MD साहेब जे आहे तर ते शेतकऱ्याची माणूसच नाही, पूर्णपणे हे संचालक मंडळाचा माणूस आहे. MDने कसं वागायला पाहिजे, सर्वसामान्य माणसाचं काम होईल, तो शेतकऱ्याचं काम होईल असं वागायला पाहिजे. त्या MD पाशी जर आम्ही गेलो तर ते म्हणतात फलाण्याची सही आणा, बिस्त्याण्याची सही आणा, दुडुंजीरावची सही आणा. अहो ही शेतकऱ्याची बँक आहे, खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाची बँक आहे ही, कोण्या संचालकाची नाही. संचालक कुठून झाला आहे, सर्वसामान्य माणसापासून झाला. जे गावगाड्यातल्या शेतकऱ्याने निवडून गेलेला माणूस वरी पाठवला आणि तोच शेतकऱ्याला खाली घालतो, आणि याला आम्ही कदापि सहन करणार नाही. सामान्य शेतकरी उठून आवाज उठवू, त्याच्या घरासकट जाळून टाकू. मान्य आहे सर्वसामान्याला कर्ज वाटप व्हावं, आम्ही म्हणत नाहीत की आम्हालाच द्या. सर्वसामान्य शेतकऱ्या गावगाड्याच्या शेतकऱ्याला कर्ज वाटप करा तुम्ही, ज्याला अत्यंत गरज आहे त्याला द्या. का उगाच दुडुंजीराव आले गावातला मी आहे शहाणपणा आणि मी चेअरमन आहे. तू चेअरमन कुठला आहेस? हां, तुला गावातल्या सर्वसामान्य माणसाने निवडून दिलं, तू चेअरमन झाला. हां, आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं या ठिकाणी भजन आंदोलन ठेवण्याचं कारण म्हणजे गेल्या 8 दिवसाखाली आम्ही एक निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये टाळा ठोको आंदोलनाचा इशारा दिलेला होता. त्यामध्ये MD साहेबांना काय आमची नुसतं आम्हाला भूलभुलाया बोलबच्चन करून तुमचं काम आम्ही करू, तुम्हाला कर्ज देऊ असं बोलून नंतर त्यांनी आम्हाला काही दिलं नाही, आमच्या हातात दुरी दिली आहे. त्यामुळं आम्हाला हा भजन आंदोलनाचा या ठिकाणी पवित्रा घेतलेला आहे. आम्हाला आमच्या शेतकऱ्याला कर्ज मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणून हलणार नाही.